महाड, पोलादपूर आणि मानगाव विधानसभेच्या कणखर नेत्या ज्यांनी आपल्या कामातून आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या विचाराची संघटना वाढवली। माजी आमदार सन्माननीय माणिकरावजी जगताप यांचा वारसा आणि विचार घेऊन मतदारसंघामध्ये ज्यांनी अनेक वर्ष काम केली त्या स्नेहलदीदी जगताप व त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाची आज औपचारिक घोषणा दादांच्या आणि तटकरे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। खरं तर आपल्यासाठी तो आनंदाचा क्षण आहे आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातले सेकापचे नेते सन्माननीय नारायण डामसे की ज्यांनी जिल्हा परिषदमध्ये समाज कल्याणचं सभापती म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं, त्याचबरोबर कर्जतच्या उपसभापती जयवंती इंदुळाताई यांचाही आज या ठिकाणी प्रवेश संपन्न होतो आहे आणि त्यांच्याबरोबर दादा त्या मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य, नगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, अनेक सहकारी संस्थांचे प्रमुख पदाधिकारी असे फक्त त्या मतदारसंघातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची औपचारिक घोषणा आहे आणि त्यासाठी आलेल्या मी सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मनापासूनचं स्वागत करतो आणि आजच्या या औपचारिकतामध्ये सन्माननीय स्नेहल माणिक जगताप या माजी नगराध्यक्ष आणि विधानसभेच्या उमेदवार म्हणून होत्या, हनुमंतराव जगताप जे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते, रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते, लोकविकास आहेत आणि लोकविकास सामाजिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर चंद्रकांत बुवा जाधव। तर सुरुवातीला आदरणीय माजी आमदार अनिकेत भाई आणि रायगड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुभाषजी केकाने आणि जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या हस्ते दादांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे। त्यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। रायगडच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं दादांचा सत्कार संपन्न होतो आहे। आपले प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली रायगडच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं दादांचा सत्कार होत आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेबांना मी विनंती करतो की आपण प्रस्तावित करावं। महाडच्या माजी नगराध्यक्षा, एक रायगड जिल्ह्यातील कणखर युवा नेतृत्व स्नेहल जगताप आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाची औपचारिक घोषणा आणि त्याचबरोबर नारायण डामसे आणि त्यांच्या समेत कर्जत तालुक्यामध्ये विविध पदावरती काम केलेल्या सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश ज्यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी पार पाडला जातोय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे कणखर लोकप्रिय उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते नामदार अजितदादा पवार, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे, मुश्ताकभाई अंतुले, जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष मधुकर पाटील, जिल्ह्याचे पक्षाचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, रायगड जिल्ह्यातील एक प्रभावी नेतृत्व सुधाकरजी घारे, युवकांचे अध्यक्ष जिल्ह्याचे मुंबईचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सर्व सन्मान्य व्यासपीठ, माजी आमदार आणि जिल्ह्यामध्ये सतत कार्यरत असणारा
अनिकेत, पक्षाचे विविध स्तरावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वच माझे ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी, कर्जत तालुक्यातील माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, दादा, आज उत्तर आणि दक्षिण रायगड जिल्हा एकत्रितपणाने आपल्या उपस्थितीमध्ये पक्षाच्या भवितव्याची वाटचाल आपल्या नेतृत्वाने करण्याचा चंग बांधून या ठिकाणी आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26 वर्षाच्या वाटचालीतलं एक वर्तुळ स्नेहल, तुझ्या आणि तुझ्या सर्व सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने आज या ठिकाणी पूर्ण झालं. 99 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यावेळच्या काँग्रेस पक्षातून 3 प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. स्वर्गीय दत्ताजीराव खानविलकर, स्वर्गीय वसंतराव ओसवाल आणि स्वर्गीय माणिकराव जगताप. माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश यांच्यानंतर झाला. या तिघांनी आधी कणखरपणाने भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला आणि मला आठवते की 85-84 सालापासून माझा राजकारणामध्ये प्रवेश झाला. मी त्यावेळेला जिल्हा युवकचा अध्यक्ष झालो आणि माणिकरावांचं एक तरुण नेतृत्व महाड पोलादपूरच्या परिसरामध्ये विद्यार्थी दशेपासून उदयास आलं. विद्यार्थी चळवळीमध्ये येण्याशिवायचा एक प्रभावी नेता म्हणून माणिकरावांनी स्वतःचं आगळेवेगळं स्थान महाडच्या परिसरामध्ये निर्माण केलं, जिथे काही विशिष्टच नेतृत्वाचा त्या कालावधीमध्ये बोलबाला होता. पण या तरुण नेतृत्वाने त्यावेळेला काम करण्याची मानसिकता उत्तम पद्धतीने दाखवली आणि मी जिल्हा युवकचा अध्यक्ष असताना बरोबरीने पक्षाच्या युवकच्या संघटनेमध्ये सुद्धा माणिकरावांनी त्या ठिकाणी काम केलं. दादा, मी 92ला जिल्हा परिषद झालो. माणिकराव त्याला जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. एकमेव असं रायगड जिल्ह्यातील उदाहरण आहे, कदाचित कोकणातलं असं एकमेव उदाहरण असेल की 92, 97, 2002 या 3 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघ बदलून निवडून येणारा एकमेव नेता, त्याचं नाव माणिकराव आहे. नाहीतर शक्यतो मतदारसंघ बदलण्याच्या फंदात पडत नाही. पण आरक्षण, महिला आरक्षण याच्यामुळे मग महिलेला उभं केलं जातं. पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणिकरावांचे धाडस महाडच्या राजकारणामध्ये निश्चितपणाने दाखवलं आणि ते यशस्वी झाले. एखादा मतदारसंघ पक्षाचा बालेकिल्ला राहू शकतो, परंतु 3 वेगवेगळ्या मतदारसंघातून निर्वाचित होणं हे काम त्यांनी त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने केलं. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आणि त्यानंतर 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील सदस्य म्हणून सुद्धा महाड पोलादपूर मतदारसंघातून निर्वाचित झाले. नंतरच्या कालावधीमधलं फारसा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही. सोबतीने आम्ही अनेक वेळा काम केलं, कदाचित समज गैरसमज निर्माण झाले असतील, पण माणिकरावांना चाहणारा एक वर्ग त्यांनी महाड पोलादपूर मतदारसंघामध्ये निर्माण केला की माणिकरावांनी कुठली राजकीय भूमिका घेतली तरी 80-85 हजार मताचा गठ्ठा हा त्यांच्या पाठीमागे सातत्याने त्या ठिकाणी एक वलय असं निर्माण करण्यामध्ये ते यशस्वी झाले. खरं तर एक गोष्ट निश्चित या ठिकाणी कबूल केली पाहिजे की एखादा पराजय झाल्याच्या नंतर माणसं मनातून खचतात. 1, 2, 3 त्यानंतर सेल आज तुझा. पण तरी सुद्धा ज्या उमेदीने, ज्या आत्मविश्वासाने, ज्या प्रखर इच्छाशक्तीने तुम्ही समाज जीवनामध्ये काम करत आलात आणि महाड पोलादपूर माणगावच्या जनतेने तितकंच प्रेम तुमच्यावरती पहिल्या दिवसापासून ते या दिवसापर्यंत कायम ठेवलंय, हा एक तऱ्हेचा जगताप कुटुंबियाच्या कार्याचा गौरव आहे. असं म्हटलं ते काही चुकीचं ठरू शकणार नाही. आणि म्हणूनच आज आपण सर्वजण एकत्रित पुन्हा येतो. म्हणून मी सांगितले की ते वर्तुळ पूर्ण झालं 26 वर्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटचालीतलं. आता अनेक जण वेगवेगळ्या पैसे बोलतील. दादा, अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगतो की माझ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला कुठलीही मदत स्नेहल किंवा तिच्या सहकार्याने केलेली नाही. तिने प्रामाणिकपणाने महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते साहेबांच्या पाठीमागे ठामपणाची ताकद उभी केली आणि म्हणूनच 3,500च्या मताधिक्यावरती मी थांबलो. कोणी काय सांगत असेल, काय टीका टिप्पणी करत असेल तर ते अतिशय चूक आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला स्नेहल महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभी राहिली त्यावेळेला सुद्धा माझी मदत तिला झालेली नाही.
हे सुद्धा आवर्जून या ठिकाणी सांगतो. तरी 92,000च्या आसपास मताची ताकद त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली आणि त्या ठिकाणी आता आज आपण सर्वजण एकत्र येतो. मधल्या कालावधीमध्ये आपली भेट झाली. महाडच्या, पोलादपूरच्या, माणगावच्या जवळपास 100-150 प्रमुख सहकाऱ्यांची भेट झाली. त्याच्यामध्ये आमचे धनंजय देशमुख असतील, नाना तर आहेतच, चंद्रकांत बुवा जाधव असतील, बाबूशेठ खलवीकर असतील, माझे सहकारी पोलादपूरचे तालुक्याचे अध्यक्ष असतील, सर्व सहकार्याची अनेकांची नावं घेता येतील. आपण एकत्रितपणाने चर्चा केली. आपण पुन्हा एकदा प्रवाहामध्ये येऊन काम करण्याचं ठरवलं आणि त्याच्यातून आजचा दिवसाची निश्चिती या ठिकाणी. सुधाकर घारे आहे, इथे आहेत, अशोक गोपतराव आहेत, आमचे भरतशेठ भगत आहेत, कर्जत खालापूरचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. मधल्या कालावधीमध्ये त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. पक्षाने पूर्ण विचारांती त्यांचा राजीनामा नामंजूर केला आणि ते पुन्हा एकदा आता पक्षाच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी काम करायला त्यांनी सुरुवात केली. त्याच्यातून नारायण डामसे सारखा एक प्रमुख कार्यकर्ता आदिवासी समाजामध्ये जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा कर्जत तालुक्यामध्ये त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. एकदा स्वर्गीय पिचड साहेब पक्षाचे अध्यक्ष असताना आणि आदिवासी विभाग खात्याचे मंत्री असताना नारायण डामसेंना माझ्याकडे त्यांनी, त्यावेळेला मी पालकमंत्री होतो, त्यावेळेला त्यांनी आणलेलं होतं. आमची त्यावेळेला चर्चाही झाली, परंतु नंतर काही पक्षामध्ये सहभागी होण्याचा काय निर्णय त्या कालावधीमध्ये होऊ शकला नाही. पण आज मला अतिशय मनापासूनचं समाधान होत आहे. नारायणराव तुम्ही असतील, हिंदुळाताई असतील, ज्यांनी पंचायत समितीमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम केलं, सारी मंडळी आज पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होत आहेत आणि उद्याच्या भवितव्याची वाटचाल आपल्याला त्या ठिकाणी करायची. राज्यामध्ये आज महायुतीचं सरकार आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा, एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या जनतेने अभूतपूर्व असं यश पूर्णपणाने पाठीमागे उभं केलं आहे. त्याच्यातून लोककल्याणकारी कामं त्या ठिकाणी होतील. 18व्या लोकसभेमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी मी काम करण्याची संधी मिळालेली आहे. तिथेही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली देशाची एका बाजूने वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे. अशा वेळेला सर्वांनी एकत्रितपणाने येऊन काम करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्मनिरपेक्ष विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता मनामध्ये ठेवत अधिक कणखरपणाने त्या ठिकाणी काम करावं. रायगडच्या पायथ्याशी तुम्ही सगळेजण जन्माला आलेले आहात, त्याच्यामुळे लाडाऊपणा तुमच्या आहेतच. पण छत्रपती शिवरायांचा राजधानी असलेला, हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड जिल्ह्याला सामाजिक समतेचा मुखार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ऐतिहासिक चौदा तळ्यावरती दिल्या, त्या भूमीतील तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी आहात. मीन्स ते एवढंच प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने दादांच्या उपस्थितीमध्ये आश्वासित करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्णपणाची ताकद आणि शक्ती आपल्या पाठीमागे निश्चितपणे उभी राहील. आदिती अनेक काम करतच असतात. त्याच भावनेने तू सुद्धा आता त्याच मालिकेत आहे. म्हणजे असं कोण म्हणतील की आता मुलांनाच पुढे करतात, म्हणजे आता आदिती अनिकेतच आहे, ते तू पण आहे. तर राजकारणामध्ये शेवटी आपल्या अंतःकरणापासूनच्या भावना एकमेकांपासूनच्या काय पद्धतीने जोडल्या गेलेल्या आहेत, तेच उत्तरदायित्व पुढच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी असू शकतं. आणि म्हणून त्याच भावनेतून आज आपण या ठिकाणी आलेलो. तर आमचे शिलिंकर सर आहेत, मी तर कॉलेजला असल्यापासून, महाडला असल्यापासून या सगळ्यांना पाहत आलो. सारी मंडळी ज्याला का विचाराने येतात आणि सगळ्यांना दादा एक आकर्षण आहे. कारण मधल्या कालावधीमध्ये या गेल्या 2-3 महिन्यामध्ये वेगवेगळ्यांनी वेगवेगळ्या वेळीचा प्रयत्न नक्कीच केला असेल, पण स्नेह आणि सर्वांनाच असं मनापासूनच वाटलं की दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी व्हावं आणि आपली पुढची वाटचाल त्या ठिकाणी करावी. हा एकतऱ्हेचा विश्वास ती आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आला की पुन्हा एकदा आपल्याला विकासाच्या कामाची राजकारणी दृष्टीने अशा पद्धतीने काम करण्याची संधी राहील. एक वेगळी ओळख महाड पोलादपूरचा सीमित नव्हे, रायगड जिल्हापुरता सीमित नव्हे, तर कोकणाच्या भूमीतली एक वेगळी ओळख एका नव्या तरुण नेतृत्वाची आज तुझ्यामार्फत निर्माण झालेली पाहायला मिळेल. सुद्धा आपल्यालाही काम अजून करायचंच आहे. त्याच्यामुळे पक्षाने योग्य तो निर्णय आपले राजीनामे नामंजूर करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्याच पद्धतीने आपण काम त्या ठिकाणी सुरू करूया. शेवटी आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे आणि आपल्याला पक्ष वाढवत असताना विकासाचं काम, दादाने दिलेली विकासाची 30 सूत्रे, स्वर्गीय चव्हाण साहेबांनी दिलेलं बेरजेचं राजकारण आणि बहुजन समाजाचं व्यापक हित, याच गोष्टीवरती आपल्याला सर्वांना पुढची वाटचाल त्या ठिकाणी करायची आहे. दादांना मी आज रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, मुश्ताकबाई सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत.
सर्वांच्या वतीने आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून दादांना विनंती करतो की एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये आपल्या सोयीची जी तारीख असेल ती तारीख आपण महाडला त्या ठिकाणी द्यावी आणि महाडला विराट सभेने त्या ठिकाणचा तो कार्यक्रम आपल्याला नक्की त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे आता सगळ्यांना समजलंच की आता आजपासून वाटचाल सुरू झाली, पण आता त्याचा तो जो काय असेल आणि कांबळ्यांच्या देशमुखांना पण सांगतो आता परतीचे दौर त्यांचे संपलेले आहेत एवढंच फक्त या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच नारायणराव तुम्ही सुद्धा काम करत राहा, जो शब्द दिला मी सुद्धा भाऊनी त्याचं पूर्णपणाने ताकदीने पालन होईलच. शेवटी कर्जत खालापूरचे सगळे सहकारी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेत. ते कर्जत खालापूर आणि मग पलीकडे महाड पोलादपूरमध्ये पेण अलिबाग आणि आहेस आणि पुढच्या कालावधीमध्ये मी एवढंच सांगेन की रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होण्याच्या प्रक्रियेला वेग घेत महाविकास आघाडीतील अनेक सहकारी उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये मी तोलून मापून योग्य पद्धतीने एक शब्दप्रयोग करतो आहे. महाविकास आघाडीतील असंख्य प्रमुख सहकारी पुढच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात आदरणीय नेते अजितदादांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतील. एवढंच आजच्या या प्रसंगी या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये सांगतो. आपण सर्वजण काल संध्याकाळी कार्यक्रम ठरला, पण दादांनी विधिमंडळाचं अधिवेशन असताना सुद्धा जो वेळ दिला त्याबद्दल दादांचे आपल्या साऱ्यांच्या वतीने अंतःकरणापासून या ठिकाणी आभार मानतो. आपल्या सर्वांचंच यथोचित शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समेत औपचारिक घोषणेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सन्माननीय नेत्या स्नेहलदीदी जगताप यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कणखर उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आदरणीय आनंदजी परांजपे साहेब, माजी आमदार श्री अनिकेत भाई, त्याचबरोबर मुश्ताकभाई अंतुले, उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर, किंबहुना या सभागृहामध्ये उपस्थित असणारे स्वर्गीय माजी आमदार माणिकराव जगताप साहेबांवर प्रेम करणारे, जगताप कुटुंबियांवर प्रेम करणारे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी माता बंधू आणि भगिनींनो, माझे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब यांच्या निधनानंतर एक कुटुंब प्रमुख म्हणून जी सर्वस्व जबाबदारी ज्यांनी या ठिकाणी स्वीकारलेली होती आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं आम्ही पुन्हा एकदा उभं राहण्याचं ठरवलं, असे माझे काका आदरणीय नानासाहेब जगताप, त्याचबरोबर जी विधानसभा होऊ घातली त्यासाठी आम्ही सगळ्यांनीच अतिशय ताकदीने अतिशय नेटाने त्या निवडणुकीला सामोरे गेलो. किंबहुना या सभागृहामध्ये आज जितके जण उपस्थित आहेत, आज त्या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार तर निश्चितपणानं होतेच, पण हे सर्व सहकारी त्यांनी सुद्धा पूर्णपणे आपलं अस्तित्वपणाला लावत या निवडणुकीला आम्ही खऱ्या अर्थानं सामोरं जाण्याचं ठरवलं आणि ही अस्तित्वाची लढाई आम्ही त्या माध्यमातून लढलो. 92,000 मतं पहिल्यांदाच या ठिकाणी उमेदवारी प्राप्त होत असताना, विधानसभेची निवडणूक लढवत असताना, प्राप्त होत असताना आम्हाला विजयापर्यंत जाता आलं नाही. पण जरी ते शक्य झालेलं नसलं तरी सुद्धा ज्यांनी मला या विधानसभेला एक उमेदवार म्हणून संधी दिली त्यांचे निश्चितपणानं आभार आज ह्या व्यासपीठावरनं मी जाहीर या ठिकाणी मानते. पण त्याचबरोबर वडिलांचं छत्र हरपलेलं असताना सुद्धा या निवडणुकीला सामोरे जात असताना
ज्यांनी मुळातच माझे हात मजबूत करण्याचं बाजूला सारून पक्षात राहून ज्यांनी पक्षविरोधी ज्यांनी काम केलं त्यांचे सुद्धा आभार आज या व्यासपीठावरनं जाहीररित्या मी या ठिकाणी मानते आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायमच एक कुटुंबाप्रमाणे मानला जाणारा हा आमचा पक्ष आहे. हा कायमच कुटुंबासारखा आम्हाला वाटत राहिलेला पक्ष आहे. आदरणीय तटकरे साहेबांनी ज्या पद्धतीने रोहा असेल, माणगाव असेल, श्रीवर्धन असेल, म्हसळा असेल, तळा असेल या तालुक्यांचा ज्या पद्धतीनं विकास केलेला आहे त्या माध्यमातून माझ्या महाड पोलादपूरचा सुद्धा विकास त्या पद्धतीनं व्हावा हा एकच हेतू आणि ही एकच इच्छा मनामध्ये ठेवून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत येण्याचं ठरवलेलं आहे. आज आदरणीय अजितदादा, आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय अदितीताई असतील किंवा आदरणीय अनिकेत भाई असतील यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याचं निश्चित करत असताना दादांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष अतिशय उत्तमरित्या काम करतो आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण भविष्य काळामध्ये आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली की माझ्या तालुक्यामध्ये सुद्धा माझ्या सर्व सहकार्यांना अभिप्रेत असणारा महाड पोलादपूर तालुका घडवण्यासाठी अधिकचे चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करीन हा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी निश्चितपणानं देते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत असताना पुन्हा एकदा आपल्या कुटुंबामध्ये येण्याची भावना तर निश्चितपणानं मनाला आनंद देणारी आहेच आणि त्याच माध्यमातून आज स्वर्गीय आबांची आठवण सुद्धा त्या निमित्ताने जाणवते आहे. कारण 1999 मध्ये या पक्षाची ज्या वेळेला स्थापना झाली त्यावेळेला माझे वडील या पक्षाचे संस्थापक सदस्य होते आणि त्याची आठवण आज या निश्चितपणानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असताना मला इतकंच सांगायचं आहे की आदरणीय दादा, आदरणीय तटकरे साहेब, आपण सर्वजण मला निश्चितपणानं भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीची काम करण्याची संधी द्याल आणि जो काही महाड विधानसभा मतदारसंघामध्ये अपेक्षित असणारं जे काही विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जे आपण आतापर्यंत काम करत आलेलो आहोत त्याला जलद गती कशा पद्धतीनं प्राप्त होईल या माध्यमातून आपण एकत्रितपणे काम करू हाच विश्वास आजच्या ह्या बैठकीच्या माध्यमातून मी व्यक्त होते. आपले मनापासूनचे मी आभार व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. धन्यवाद दीदी. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा कणखर नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादांना मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच वादा. आपले प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी शिवाजीराव गर्जे, मुस्ताकभाई अंतुले, अनिकेत तटकरे, आनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष मधुकरराव पाटील, सुभाषराव केकाणे, ज्यांचा आता आपल्या सर्वांच्या साक्षीनं पक्षप्रवेश होणार आहे त्या स्नेहल जगताप, सुधाकरजी घारे, विजयराव मोरे, अशोकराव मुपतवार, नारायणराव डामसे, हनुमंतराव जगताप, भरत भगत, श्रेयस जगताप, अंकित साखरे, जयवंती इंदुळा, उमाताई मुंडे, विनोद पासिलकर, सिद्धार्थ कांबळे, विशेषतः माझ्या मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, उपस्थित आज अनेक मान्यवरांचा इथं प्रवेश होणार आहे. खरं तर आपल्याला आज महत्त्वाच्या व्यक्तींचा इथं आपण प्रवेश घेतो आणि नंतर जसं सुनील तटकरे साहेबांनी सांगितलं त्या प्रकारे एप्रिलमध्ये आज आमचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि एप्रिलमध्ये साधारण मोठा कार्यक्रम आपल्याला महाडच्या परिसरामध्ये किंवा जिथं तुम्ही कुठं आयोजित कराल तिथं आपल्याला घ्यायचा आहे. महाराष्ट्र विधानसभेचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सांगता होतीये आणि सांगता होत असताना आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरीचे आमदार 3 टर्मचे आमदार आहेत
श्रीयुत अण्णा बनसोडे मागासवर्गीय समाजाच्या SC मध्ये मोडतात आणि त्यांची विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड झालेली आहे आणि त्यांनी त्या पदाची सूत्र देखील आज स्वीकारलेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेस आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीनं पुढे नेतोय, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे, त्याच्यात आता आपण सगळेजण सहभागी होत आहेत, त्या गोष्टीचा मला मनस्वी आनंद आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कधी काळी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये एका गावामध्ये जन्माला आलेला हा मुलगा अनेक जण पिंपरीमध्ये चिंचवडमध्ये पोटाची खळगी भागण्याच्या करता कुठलं ना कुठलं काम करण्याच्या करता मराठवाड्यात कोकणातले नोकरी करण्याकरता व्यवसाय करण्याकरता खानदेशातले विदर्भातले पश्चिम महाराष्ट्रातले असे अनेक भागातले लोक त्या पिंपरी चिंचवडमध्ये आलेले आहेत आणि त्याला आम्ही मिनी भारत म्हणतो, कारण कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून त्याची ओळख आहे. गरीब वर्ग ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्यांना चांगली घरं बांधता येत नाही, त्याच्यावर स्लम पण आहे. अर्थात त्यांना चांगली घरं देण्याचाही प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे, त्याच्यात आम्ही पुढची वाटचाल करतोय. पण आज ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपाध्यक्ष केलं, महायुतीच्या मान्यवरांनी उपाध्यक्ष केलं, सभागृहांनी उपाध्यक्ष केलं, कारण कुणीच फॉर्म त्यांच्या विरोधामध्ये भरला नाही, मी सगळ्यांचे तिथं आभार मानले. तो पिंपरीमध्ये चहाची टपरी पानाची टपरी चालवत होता. पानाची टपरी चालवणारा एक साधा कार्यकर्ता, गरीब कुटुंबातला एक कार्यकर्ता, परंतु राष्ट्रवादीचा तो कार्यकर्ता. मी त्या काळामध्ये बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला होता, विशेषतः पुणे पिंपरी चिंचवड त्या सगळ्या परिसरामध्ये. आज तो विधानसभेचा उपाध्यक्ष झालेला आहे, त्याला आम्ही कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा दिलेला आहे. याचा मला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला अभिमान आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचं अभिनंदन करतो आणि विधानसभेतल्या त्याच्या विजयासाठी आणि उपाध्यक्ष पदासाठी त्यांच्या निवडीसाठी सहकार्य केलेल्या सर्व सहकाऱ्यांना देखील मी त्यांचे मनापासून आभार या निमित्तानं मानतो. खरं तर आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व दूरपर्यंत पोहोचलेला पक्ष आहे. पक्षाचा विचार हा आपल्या तळागाळातल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्यापासून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करतोय. समाजातला दुर्बल घटक असेल, वंचित घटक असेल, आदिवासी असेल, उपेक्षित असेल, मागासवर्गीय असेल, त्यामध्ये अल्पसंख्याक असेल, बहुजन समाजाचा असेल, इतर मागासवर्गीय समाजाचा असेल, त्यांच्या हक्कासाठी लढणारा आणि त्या सगळ्या समाजाला न्याय देणारा आणि त्यांच्यासाठी भांडणारा असा प्रकारचा आपला पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांना पाठीशी भक्कमपणे उभं राहून त्यांना बळ देणारा हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि सर्वात जर महत्त्वाचं तुम्ही बघितलं तर पहिल्यापासून त्याच्यामध्ये काही कॅबिनेटमध्ये सुनील तटकरेजी पण आमच्या बरोबर होते. पहिल्यांदा आपण 33% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, नंतर आम्ही सभागृहामध्ये काही वर्षांनी 50% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. अनेक पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून जे काही पुरोगामी निर्णय घेता येतील ते निर्णय घेण्याचं काम हे आम्ही त्या काळामध्ये केलं आणि त्याला जनतेने पण पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. एकंदरीतच पक्ष हा सगळ्यांशी जोडला गेला पाहिजे. पुरोगामी किंवा सुधारणावादी विचारांवर विश्वास ठेवून आज आमच्या कोकणमधली आमची भगिनी म्हणा, आमची मुलगी म्हणा, कारण स्वर्गीय माणिकराव जगतापांचे माझे काय संबंध होते ते आम्हालाच दोघांना माहिती. आज माणिकराव हयात नाहीये, परंतु एक माझा जवळचा कार्यकर्ता कोकणातला म्हणून माणिकरावचे आणि माझे संबंध होते. परंतु कधी कधी काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं कुणाचं चालत नसतं. फार लवकर अचानक आकस्मिक माणिकराव आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेले
परंतु ती पोकळी भरून काढण्याचं काम त्याच्यामध्ये स्नेहल करतीये, श्रेयस करतायत, बाकीचे त्यांचे बंधू इतर सर्व सहकारी मित्र त्या ठिकाणी करतायत। आणि हे सगळं करत असताना त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मनापासून त्यांना साथ दिलेली मी बऱ्याचदा बघतो। माणसं जिकडं हवा चालते तिकडं हवेवर फिरत असतात। आमच्या ग्रामीण भागात आम्ही म्हणतो उगवत्या सूर्याला नमस्कार करत असतात, परंतु कुठंतरी निष्ठा, कुठंतरी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हा पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मध्ये आहे। आणि चव्हाण साहेबांनी तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, आपलं वागणं बोलणं चालणं कसं असलं पाहिजे, महाराष्ट्राची परंपरा ही आपण कशी पुढं नेली पाहिजे, ती जतन केली पाहिजे, वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्या आणि त्याच्यातूनच आपण सगळेजण पुढे चाललोय। आज हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम बरेच दिवस चर्चा चाललेली होती। आज खास लोकसभेचं अधिवेशन असताना देखील तटकरेजी ते अधिवेशन सोडून आले। मी काही तासाकरता अधिवेशनातनं वेळ त्या ठिकाणी काढली। आज स्नेहलचा आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बाकीच्या सगळ्याच सहकाऱ्यांचा जो काही पक्षप्रवेश होतोय, मग त्याच्यामध्ये आमचे हनुमंतराव जगताप असतील, श्रीय जगताप असतील, इतर पण खूप मोठी यादी त्या ठिकाणी आपली आहे। महाड, पोलादपूर आणि माणगाव हा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यातले अनेक कार्यकर्ते समोर माझ्या बसलेले आहेत। मग त्याच्यामध्ये श्रीधर सपकाळ असतील, चंद्रकांत बुवा जाधव असतील, दिलीप भागवत असतील, त्याच्यामध्ये सुदेश कलमकर असतील, सूर्यकांतजी शिलीमकर असतील, विलासराव पवार असतील, बघा आता विलासराव पवार, सचिन पवार, जगदीश पवार, भावकी कुठं चालली मला तर काही कळत। मी तर भावकी तिकडे पळती, भावकी उन्हाचे वाटेकरी असते माहितीये, पण ही असं कसं काय बाकीची गेली तर मी समजू शकतो, परंतु अलीकडे प्रत्येकाला भावकीच त्रास द्यायला लागेल। गमतीचा भाग जाऊ द्या, पण मला एकच सांगायचंय की ह्या सगळ्या पक्षप्रवेशाच्यामुळं निश्चितपणे स्नेहल किंवा आपला सगळ्यात मला सांगायचं की आपली पक्षाची ताकद ही कोकणामध्ये वाढणार आहे, वाढलेली आहे। कार्यकर्त्यांचं बळ त्या ठिकाणी वाढलेलं आहे। कुठलाही पक्ष पुढे जायचं म्हटलं तर स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सांगितलं बेरजेचं राजकारण केलं पाहिजे, वजाबाकीचं राजकारण करून कुणीच कधी पुढे जाऊ शकत नाही। आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, राजकीय जीवनामध्ये मी पण 35 वर्ष महत्वाच्या पदांवर कामं करत आलेलो आहे। कधी कुणी राजकारणामध्ये कायमचा शत्रू नसतो, कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो। काळानुरूप आपल्याला निर्णय घ्यावे लागतात। शेवटी तुम्हाला जे काही तुमचं विजन आहे ते जर तुम्हाला राबवायचं असेल, लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं असेल, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं असेल, अंतुले मुश्ताक भाई इथं बसलेले आहेत, अंतुले साहेब यार, अंतुले साहेब सांगायचे शेवटचा माणूस, त्याच्यामुळे ते खऱ्या अर्थाने शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याच्या करता सगळे आम्ही काम करतोय। त्याच्यात राष्ट्रवादीचा अतिशय उत्तम पद्धतीनं त्याच्यामध्ये पुढाकार असला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भावना आहे। आणि ते सगळं करत असताना सर्व धर्म समभाव, यामध्ये जात पात धर्म, आता तुम्ही ज्या रायगड मधनं प्रतिनिधित्व करता तिथंच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे। आज रायगड किल्ल्याच्या संदर्भामध्ये जेवढा काही निधी लागेल तो देण्याची आमची तयारी आहे, परंतु त्या काळातलं हेरिटेज काम करायचं म्हटलं तर तेवढे गतीनं तिथं करता येत नाही। आम्ही पण वरच्यावर तिथं येत असतो, भेटी देत असतो, पण बाकीच्या ठिकाणी आपण कसं एखादं काम 6 महिन्यात करून दाखवतो, 11 महिन्यात करून दाखवतो, 1.5 वर्षात करून दाखवतो, परंतु तिथं ते खालून दगड नेणं, त्या पद्धतीनं ते मांडणं। मी अनेकदा अनेकांशी बोललो, पूर्वी तिथं तुमचे देशमुख ज्यावेळेस विभागीय आयुक्त प्रभाकर, त्यावेळेस देखील ते त्या कमिटीचे काहीतरी अध्यक्ष का काहीतरी होते।
की तेव्हा प्रभाकर देशमुख माझ्याकडे प्रांत होते, प्रांताचे ॲडिशनल कलेक्टर झाले, अशा पदावर चढत ते सचिव पदापर्यंत पोहोचले आणि नंतर रिटायर झाले. त्याच्यावर शेवटच्या काळात तुमच्याकडे होते तेव्हा मी म्हणलं की प्रभाकरजी ते बाणसारख्या एका दुर्गम भागातनं, जिरायत भागातनं आलेलं व्यक्तिमत्व होतं, किंवा तुम्ही काय तुम्हाला निधी लागेल तो आमची द्यायची तयारी आहे, पण ते लवकर कसं काम होईल. त्यांनी पण प्रयत्न केले, पण मी मगाशीच सांगितलं त्याला बऱ्याच मर्यादा पडतात आणि त्याच्यातनं ते काम अजून चाललेलं आहे, नाही असं नाही, आणि ते काम लवकर व्हावं अशी सगळी आमची भावना आहे. पण आज या ठिकाणी जो एक पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होतो, ज्यावेळेस मला कळालं, स्नेहल आणि बाकीचे सगळे सहकारी मित्र, त्याच्यामध्ये हनुमंतराव आणि त्यांची सगळी टीम, श्रेयस वगैरे या आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. खरं तर आपली विचारधारा एकच आहे, आपण काय फार लांबचे नाही आहे, आपण एकत्र काम केलेलं आहे. उलट आता स्नेहल ज्या पक्षाचं चिन्ह घेऊन उभं होती ती विचारधारा, तुमची विचारधारा त्याच्यात फरक होता, परंतु आपली विचारधारा एकसारखी आहे. आणि त्याच्यामुळं मला असं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आल्याचा तुम्हाला कुणालाही पश्चाताप होणार नाही. उलट इकडं तिकडं दुसरीकडं मधल्या काही काळामध्ये गेलेले आपल्याच पक्षाच्या जवळचे सहकारी पुन्हा मुख्य पक्षामध्ये आले, त्या गोष्टीचं समाधान मला, मग ते घड्याळाकडे आले, ते राष्ट्रवादी पक्षाकडे आले, आपल्या सगळ्यांच्या बरोबर आले, त्याचा निश्चितपणे अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. इथून पुढं देखील सगळ्यांच्यावर योग्य ती जबाबदारी त्या ठिकाणी टाकली जाईल, सोपवली जाईल, आणि त्या निमित्तानं सगळेजण चांगलं काम करतील. जुन्या नव्या सहकाऱ्यांची मोठ चांगली बांधून आपल्याला काम करायचं आहे, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, रायगडचा सर्वांगीण विकास करायचा आहे, पक्षबांधणीचं काम करायचं आहे. रायगडने आणि कोकणने नेहमीच आपल्या राष्ट्रवादीला चांगली साथ दिली. एकेकाळी सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा या भागामध्ये तटकरे साहेब आणि बाकीच्या सगळ्यांनी, दीपक केसरकर राष्ट्रवादीचा, सामंत उदय राष्ट्रवादीचा, भास्करराव जाधव देखील राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी होते, संजय कदम हा राष्ट्रवादीचा आमदार झालेला होता आपल्या दापोलीचा, असे किती, रमेशराव कदम, कितीतरी मान्यवरांची त्या ठिकाणी नावं घेता येतील. या पद्धतीनं काही जण थोडेसे इकडं तिकडे गेले, परंतु पुन्हा आपला परिवार मोठा करण्याचं काम आपण सगळेजण मिळून करू. काय ती एकट्या दुकट्याची कुणाची ताकद नाही आहे, त्याला सगळ्यांचा हातभार लागण्याची गरज आहे. आणि आज तुमच्या सगळ्यांच्यामुळं तो हातभार निश्चितपणे आता चांगल्या पद्धतीनं लागेल, याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही. आणि 10 जून 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवाजी पार्कला स्थापना झाल्यापासून रायगड, कोकण आणि नवी मुंबईमध्ये पक्षाला एक चांगली साथ दिली. नवी मुंबईमध्ये देखील आपण बघितलं, गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं मंदाताई म्हात्रे पण राष्ट्रवादीच्या महिलांच्या अध्यक्ष होत्या, तुम्हाला कोणाला आठवत असेल. अशा पद्धतीनं हे सगळं राष्ट्रवादीवर भरभरून प्रेम इथल्या जनतेने केलेलं आहे. प्रेमाची उतराई होण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देखील कोकणचा सर्वांगीण विकास करण्यावर आमचा सगळ्यांचा भर असतो. आणि रायगडमधले रस्ते असतील, कोस्टल रोड असेल, पोर्ट असेल, आता पण मी बंदराच्या करता खूप चांगल्या प्रकारचा निधी हा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि तिथं वेगवेगळ्या कशा पायाभूत सुविधा करता येतील, जलवाहतूक कशी करता येईल. रत्नागिरीच्या एअरपोर्टला आता पैसे दिलेले आहेत. रायगडमध्ये आता नव्या मुंबईचा एअरपोर्ट आपण जून एंडला डोमेस्टिक फ्लाईट तिथं आपण सुरू करतोय आणि नंतर काही महिन्यांनी इंटरनॅशनल फ्लाईट सुरू करतोय. फार मोठा आवक जावक, म्हणजे कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटून घेऊ नका, देशातले पहिल्या 5 एअरपोर्टमध्ये ते गणलं जाईल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मालाची पण आवक जावक आणि प्रवाशांची पण आवक जावक त्या ठिकाणून होणार आहे. आणि ते पण आपल्या रायगडच्या परिसरामध्ये अशा पद्धतीनं या रायगड जिल्ह्याला भरभरून निसर्गाने पण उधळण केलेली आहे. सगळं काही दिलेलं आहे. निसर्गाची उधळण तर आपण सगळे, म्हणजे आम्हालाही त्या भागामध्ये कधी यायचं झालं तर एक समाधान वाटत असतं. आणि तिकडच्या भागातले कुठलेही प्रश्न असले तर मला अर्थमंत्री म्हणून ज्यावेळेस ते माझ्या पुढे येतात त्यावेळेस त्या भागाच्या विकासाला कशी अधिकची गती देता येईल, मी नेहमी कॅबिनेटमध्ये
सुनीलजींनी ऐकलेलं आहे. आजही मी सांगत असतो की बाबांनो, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही बाकीच्या ठिकाणी कापसाला पैसे देतो. आत्ता धानाला परवा काहीतरी 20 मोठी रक्कम मी धानाला दिली. मला वाटतं माझ्याकडनं 20,000 हेक्टरी. तर मॅक्झिमम आम्ही 2 हेक्टरीच देतोय, कारण तसा छोटा शेतकरी असतो 40,000 रुपयापर्यंत. परंतु ती मोठी रक्कम जवळपास 1800 ते 2000 कोटी रुपये आम्ही त्या निमित्तानं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि काही भाग आपला ठाणे, पालघर इथं जिथं कुठं भात पिकतो, तुमच्या इथं पिकतो पण त्या मानाने त्या ठिकाणी कमी असतो, अशा पद्धतीनं आपण देत असतो. पण इतर भागातनं कापसाला, कांद्याला किंवा सोयाबीनला किंवा ऊसाच्या संदर्भामध्ये अशा वेगवेगळ्या बाबतीमध्ये बरेच निर्णय होत असतात. पण त्या दृष्टिकोनातनं आपल्या कोकणला तितकं मिळत नाही आणि म्हणून कोकणला भरभरून देण्याचा कटाक्षाने प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा असतो. त्यासाठी तुम्हा सर्वांची मला साथ हवी आहे, ती तुम्ही द्याल याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. आपला महाराष्ट्र हा शूरांचा आहे, वीरांचा आहे, संतांचा आहे, महात्म्यांचा महाराष्ट्र आहे, महापुरुषांचा महाराष्ट्र आहे. आणि त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद अशा खूप मान्यवरांची नावं घेता येतील. महामानवांच्या विचारावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा सरकारमधली आणि राज्यातली पुढची पिढी वाटचाल करणार आहे. त्याच्यामध्ये काम करत असताना कुठल्या ध्येय धोरणाशी आपला पक्ष त्या ठिकाणी विचारांशी कधी तडजोड करणार नाही हे मी कटाक्षाने महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी असेल, सुनीलजी असतील किंवा बाकीचे आमचे सगळे जीवाभावाचे सहकारी असतील ते सगळे सांगत असतात. आणि मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की विद्यमान सरकारमध्ये देखील काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं, विचार, तसंच पक्षहिताशी, महाराष्ट्र राज्याच्या हिताशी कुठल्याही प्रकारची प्रतारणा हे आमच्या कुणाच्याच कडनं कदापि घडणार नाही त्याबद्दलचा पण विश्वास मी आपल्या सगळ्यांना मनापासून त्या ठिकाणी देतो. आणि हा देत असताना खरोखरीच एक मनापासूनचे समाधान आहे, आनंद आहे. मी अनेकदा माणिकरावांच्या घरी तिथं आलेलो आहे आणि त्यावेळेस एकंदरीत आमचं बोलणं, चालणं किंवा सभागृहामध्ये किंवा इतर संघटनेच्या कामामध्ये नेहमीच आम्ही एकमेकाला अतिशय आपलेपणाने त्या ठिकाणी वागणूक देत होतो. आज पुन्हा एकदा ती जबाबदारी माझ्यावर, सुनील तटकरेजींच्यावर, बाकीच्या सगळ्यांच्यावर आलेली आहे. आज आमचे कर्जतचे नारायणराव डामसे, माजी जिल्हा परिषदेचे सभापती यांचाही पक्षप्रवेश आहे. मध्ये खरं तर काही सहकारी मित्र अनेक जण अक्षरशः होता त्या ठिकाणी राहिले आणि त्याच्यामध्ये महत्वाचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींनी महायुतीला अशी का साथ दिली त्याच्यावर बाकीचे कुणाकडे लाडक्या बहिणींनी लक्षच दिलं नाही. मग त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी, लाडक्या मुली देखील पराभूत झाल्या. असं एकंदरीत चित्र आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आम्ही ज्या काही लोकसभेला आपल्याला तसा बघितलं तर सेटबॅक बसलेला होता आणि विधानसभेला मात्र तो संपूर्ण जे काही अपयश आहे, आम्ही नेहमी म्हणत असतो अपयशाने खचून जायचं नसतं, नाउमेद व्हायचं नसतं, पुन्हा जोमाने कामाला लागायचं असतं. तशा पद्धतीनं पुन्हा आपल्या कोकणच्या परिसरामध्ये फक्त रायगड नाही पण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नवी मुंबई ह्या सगळ्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याचं काम आपण सगळेजण त्या ठिकाणी करूया. थोडंसं काही बाबतीमध्ये काही ठिकाणी काही प्रश्न आहेत, मी नाही म्हणत नाही, कारण सरकारमध्ये भाजप पण आहे, सरकारमध्ये शिवसेना पण आहे, सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आहे. काही ठिकाणी स्थानिक राजकारणामध्ये वेगवेगळ्या दोन पक्षांचं एकमेकाच्या मध्ये मतभेद आहे तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये. ही पण वस्तुस्थिती आहे. पण आता आपल्याला सगळ्यांना उद्याच्या, कारण लोकसभा आणि विधानसभा काय आता लवकर नाहीये, विधानसभा 5 वर्षांनी, लोकसभा 4.5 वर्षांनी. आपल्याला सगळ्यांना आता लक्ष द्यायचं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये.
जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्या ज्या काही निवडणुका येणार आहेत त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्या विचाराचे कसे सदस्य निवडून येतील, आम्हा लोकांना खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री करण्याच्या करता जो पक्षाचा कार्यकर्ता राबलाय, झटलाय, त्यांनी कष्ट घेतले, त्यालाही संधी मिळाली पाहिजे. सत्तेचं विकेंद्रीकरण करत असताना त्या ठिकाणून ज्यावेळेस कार्यकर्ता पुढे येतो, इव्हन इथं आता सुनील तटकरे बसलेले ते पण जिल्हा परिषदेतनंच पुढे आलेले. विलासराव देशमुख देखील ग्रामपंचायतीचे सरपंच होते, तिथनं मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. आर पाटील तर जिल्हा परिषदेचा, तुम्हाला जुन्या लोकांना आठवत असेल, एक बैलाची खून होती 1979 सालची गोष्ट. पवार साहेबांनी समांतर काँग्रेस काढलेली होती, पुलोचं सरकार केलेलं होतं तेव्हा त्या टीमला 12 वर्ष मिळाली. 79 नंतर थेट 92लाच निवडणुका झाल्या. ते मध्ये काही ना काही कारणाने निवडणुका पुढे गेल्या होत्या. सांगायचं तात्पर्य की अनेक सभागृहातले आमदार, लोकसभेचे खासदार हे तालुका पंचायत, जिल्हा परिषदेचे सदस्य होत त्यापर्यंत पोहोचले. काही नगरपालिका, महानगरपालिकेचे सदस्य होत त्यापर्यंत पोहोचलेले आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला सर्व जाती धर्माच्या सहकारी मित्रांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जास्तीत जास्त नव्या चेहऱ्याच्या तरुण तरुणींना बरोबर घेऊन आपल्याला आपली संघटना, आपला पक्ष हा अधिक मजबूत त्या ठिकाणी करायचा आहे. मलाही या गोष्टीची जाणीव आहे की भाषणं करून प्रश्न सुटणार नाही, भाषणाने आपण विचार मांडू शकू. आपण आता सभासद नोंदणीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हातामध्ये घेतला आहे, तोही व्यवस्थित राबवायचा आहे. त्याच्यात पण तुमचं योगदान पाहिजे, तुमचं सहकार्य पाहिजे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या व्यक्तींनी पण, तिथं डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, व्यापारी असतील, किंवा छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यवसायधारक असतील, किंवा अतिशय साधा व्यवसाय करत असताना टॅक्सी चालवणारा, रिक्षा चालवणारा, दिवसभर काही विक्री केल्यानंतर संध्याकाळी चूल पेटवणारा, असाही गाडी वगैरे चालवणारा, असेही आपल्याला त्याच्यामध्ये सभासद करायचे. आणि कुणालाही पक्षामध्ये काम करत असताना हा पक्ष आम्हा लोकांचा विचार करत नाही, अशा प्रकारची भावना ही मित्रांनो कदापि कुणाच्या मनामध्ये येता कामा नये. या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे त्या ठिकाणी जाऊया. आणि त्याच्यातनं आमचे नारायणराव डामसे आणि इतर पण सहकारी मित्रांनी एक चांगला निर्णय त्यामध्ये घेतला. जयवंती इंदुळा ह्या पण कर्जत तालुक्यामधनं पुढे आलेल्या आहेत. मला हे आठवत आहे, आम्ही ज्यावेळेस लहानपणी किंवा राजकारणात आलो तर त्यावेळेस पण आम्ही 30-35 वर्षापूर्वी बघितलं, एकेकाळी इथं शेतकरी कामगार पक्ष एक ताकदवान पक्ष म्हणून ओळखला जायचा. काही जागा पण 2-3 जागा तर रायगड जिल्ह्यामध्ये आरामात निवडून यायच्या, एक सांगोल्याला निवडून यायचे, नाही ते संपतराव पवार का कोण कोल्हापूरला त्या ठिकाणी निवडून यायचे. असे ठराविक इकडं देशमुख पण परभणीमध्ये निवडून यायचे. असे एक ठराविक भागामधली पॉकेट्स होती. परंतु नंतरच्या काळामध्ये आता स्वर्गीय म्हणजे एन डी पाटील साहेब राहिले नाहीत, दिबा पाटील साहेब राहिले नाहीत, अनेक मान्यवरांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. आता मधी मीनाक्षीताई पण आपल्याला सगळ्यांना सोडून गेल्या. त्या पद्धतीनं आता त्याही ठिकाणी काम करणारे, जसं आज नारायणराव डामसे आणि जयवंती इंदुळा हे तसं बघितलं तर पूर्वी शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करणारे मान्यवर, आणि आज तिथं त्यांना तसं बघितलं तर त्या लोकांना पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसा जवळचा पक्ष. कारण आपण अनेकदा शेका पक्षाची युती करून किंवा आघाडी करून अनेक प्रकारच्या निवडणुका लढवलेल्या आहेत. काही ठिकाणी आपण एकमेकाच्या विरोधात पण रायगड जिल्ह्यामध्ये लढलेलो आहे. हेही मी गोष्ट नाकारत नाही, पण या पद्धतीचं एकंदरीत राजकारण आहे. आणि म्हणून नवीन लोकांना आपण आपल्याबरोबर जोडण्याचा, आपल्याबरोबर आणण्याचा हा निश्चितपणे आत्ताच असा प्रयत्न सगळ्यांनीच मिळून केलेला आहे. मग त्याच्यात अनिकेत असेल, त्याच्यामध्ये आदित्य असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील, आणि त्याच्यातून स्नेहलनी, हनुमंतरावनी आणि श्रीयशनी आणि त्यांच्या सगळ्या मान्यवरांनी पण थोडा विश्वास आमच्यावर दाखवलेला. मी सगळ्या माझ्या महाड, पोलादपूर, कर्जत, माणगाव त्या सगळ्या भागातल्या रायगड जिल्ह्यातल्या लोकांना सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आज जो काही निर्णय
स्नेहल सकट सगळ्यांनी किंवा नारायणराव सकट सगळ्यांनी जो घेतलेला आहे त्यामध्ये तुम्ही आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठंही आम्ही तडा जाऊन देणार नाही, कुठंही अंतर पडून देणार नाही. तुम्ही हक्कानी कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी सांगा, आम्ही हक्कानी तुम्हाला त्याबद्दल त्या ठिकाणी सांगू. आणि या पद्धतीने एक परिवार म्हणून आपण आपल्या रायगड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याचं काम करूया. आज तुम्हा सगळ्यांना म्हणजे नारायणरावांना पण, तसंच स्नेहल, हनुमंतराव, श्रीयश आणि बाकीच्या सर्व जे आज पक्ष प्रवेश करणारे त्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खुलेपणाने दिलदारपणाने प्रवेश देण्यात आलेला आहे अशा पद्धतीने मी जाहीर करतो. आणि बाकीच्यांचा लवकरच एप्रिल महिन्यातच तारीख एक ठरवून तिथं एक मोठा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेऊया आणि त्या पद्धतीनं अधिक जोमाने आपण सगळेजण कामाला लागूया अशा प्रकारची तुम्हाला आव्हान करतो, विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपल्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अजून मजबूत त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही रायगडकर निश्चितच कटिबद्ध आहोत. या बैठकीच्या निमित्ताने आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे छोटे स्नेहल निधी जगताप, सन्मान्य हनुमंतराव जगताप आणि श्रेयस या तिघांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतोय तो त्यांनी दादांनी स्वीकारावा. नाना प्लीज. तू करते दीदी, तू दे, तुम्ही दे, हे दे. यांचं स्वागत महाडला येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीमध्ये आपल्याला करायचं आहे. पण आज औपचारिक त्यानंतर सन्मान्य नारायणजी दामसे साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकृत प्रवेश अजितदादांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. नारायणराव आपण पुढे यावं. त्याचबरोबरच जयवंतीताई येडुळा यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय. आज स्नेहनिधी सुमन, चंद्रकांत जाधव, धनंजय देशमुख, श्रीधरजी सकपाळ, दीपक भागवत, संदेश कळमकर, सूर्यकांत शिरीमकर, विलास पवार, दिनेश जैन, अजय सलागरे, भाऊ चव्हाण, शांताराम सुतार, अजय सलागरे, शैलेश सलागरे, स्वप्नील भुवड, सनी गायकवाड, श्रावणी शहा, शिवराज पार्टे, सुभाष शिरसवकर, जयवंतराव देशमुख, चैतन्य वाघुणकर, सचिन पवार, जगदीश पवार, शैलेश देशमुख, इम्रान कोंडिलकर, राकेश गायकवाड, अविनाश चौधरी, निसार डोगले, योगेश शिंदे, राजेंद्र गायकवाड, सतीश सकपाळ, वसंत खोपडे, प्रमोद मोरे, महेश शेडगे, राजू माईक, मुन्ना शिंदे, अनिल येरोळकर, जितेंद्र शेडगे, पंडित शेठ निवाते असे असंख्य सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यांचा यथोचित सत्काराचा पक्षप्रवेश सोहळा महाडच्या ऐतिहासिक अशा नगरीमध्ये एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण आयोजित करणार आहोत. त्याकरता सुद्धा गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.